उद्धार वा वा विठ्ठल विठ्ठल वा शंभराज विठ्ठल 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 वा 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 तुमदार विठ्ठला विठ्ठल हरी विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 कृपा करी हरे दयावरी सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्रीगीता प्रश्न अर्जुनेशी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावर जीवाचा उद्धार व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे व वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे महाराष्ट्राचे लाडके राजे छत्रपती शिवराय यांचे धर्मगुरू जगद्गुरू तुकोबाराय त्याचप्रमाणे संतही आहेत श्रीमंतही आहेत आणि शांतही आहेत अशा तिन्ही पदव्या ज्यांना शोभून दिसतात असे पैठण निवासी नाथबाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून माझे नाथबाबा तुम्हा आम्हाला भगवंत प्राप्तीचं साधन सांगतात। विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा गेल्या 61 वर्षापासून आपल्या गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य आणि दिव्य स्वरूपात रोज नुसतं म्हणावंच लागतंय भव्य आणि दिव्य अजिबात नसतंय हे म्हणणं लागतंय पण आज मायबाप अतिशय भव्य आणि दिव्य नियोजनात हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अलंकापूर निवासी ज्ञानोबाराय यांच्या संजीवन समाधी निमित्त चालू असणारा हा आपल्या गावातील फक्त वाटतंय गाव भक्कम मोठं आहे नाही का नाही 20,000 आहे नाही का पब्लिक हो महाराज ह्या मोठ्या गावातून पण बरेच मंडळी आहेत परंतु काहींना वाटलं आपल्याला आळंदीला जाणं होत नाही आळंदीला प्रत्येकाला जाणं होत नाही कारण आता हे सीजनाचे दिवस आहेत 12 महिन्याचा खेळ आहे गवायचा नाही त्यानंतर काय खावा म्हणलं नाही का म्हणून गावातीलच आपल्या धनगर समाज असेल मायबाप कोणत्या कामात आग्रहभागी असतो अशा धनगर समाजाने विचार केला की आपणच ज्ञानोबाराय गावात आणावे आणि सप्ताह चालू करावा। विठ्ठला म्हणून अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये महाराज अतिशय गोड आणि ज्यांच्याकडे निवेदन येतो माणूसच लय गोड आहे बरं का हा म्हणजे महाराज अतिशय गोड आणि कसं असते माहिती आहे का बाबा नियोजन करणारा मार्गदर्शन करणारा माणूस चांगला पाहिजे बरं का माणूस चांगला पाहिजे। अरे 5च पांडव होते आणि 100 कौरव होते 100 कौरवातला एकही वाचू दिला नाही आणि 5 पांडवातल्या एकालाही धक्का लागला नाही। महाराज 100 कौरव असताना 100च्या 100 कौरव मरतात पण 5 पांडवांना धक्का लागत नाही। त्याचं कारण जर काय असेल तर त्यांचे मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते। तसं मायबाप तुम्ही म्हणता एवढा भारदस्त कार्यक्रम याचं कारणच नियोजन करणारे आमचे परममित्र आम्ही सर्वजण त्यांना मामा म्हणतो असे असणारे आमचे मंगेश मामासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। अतिशय गोड अशा नियोजनात एवढे लोक एका ठिकाणी मी आळंदीत माझा सप्ताह चालू आहे मला करणं होईन आळंदीत बरं का पण एवढ्या आपल्या गावामध्ये सर्वजण एका ठिकाणी आणायचे एवढं सोपं नाही पण महाराज उभ्या महाराष्ट्रातल्या मंडळीचं त्यांच्यावर प्रेम आहे त्याच्यामुळे ही मंडळी येते एवढी महाराज रोजच्या रोज वादक बदलायले अहो सप्तेत एक वादक गौसन म्हणलं नाही त्याला वाजवायला किती म्हणते घाल भीती पाड भीती घाल भीती असे वादक असतात परंतु महाराज अतिशय महाराष्ट्रातील दोन्ही नामवंत दोन्ही नामवंत आहेत आमचे जिवलग मित्र
ऋषिकेश महाराज वाघ असतील आणि त्यांच्याच तोलामोलाचे असणारे अतिशय जिवलग मित्र परम मित्र असणारे आमचे कांता महाराज असतील. दोघांसाठीही जोरदार टाळी वाजवा. त्यानंतर खाली बसणारे काल ज्यांनी पकवाद वाजवला एकदा वाजवला की पुन्हा चान्स नाही म्हणून त्यांनीही ओळखलं साध्याच कपड्यावर आले. असे असणारे आमचे अभिषेक महाराज माझे अतिशय जिवलग मित्र आमचे सोपान महाराज असतील. दिंडीत दादा नाही का आपण दिंडीत होतो बंटी असेल सर्वच या ठिकाणी. तू पक्की दरगडूशा ते साधं नाही बरं पक्का हलू महाराज तो लगन राहिला आणखी तोंड मागत येऊ फक्त हातान धर. हा डबल माणशी सांगितलं नव्हतं तुम्ही. हा विनेकरी बाबा असतील आमचे मंगेश मामा अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे. संगतीमध्ये आमच्या मामाच्या आमच्या सर्वांच्या संगतीमध्ये घडले असे आमचे उमेश दादा असतील. आणि मराठवाड्याचं भूषण महाराज मराठवाड्याचं भूषण अतिशय गोड स्वभाव आहे. निस्ता स्वभावच गोड नाही तर समध्याच गोष्टीनं गोड माणूस असणारा आमचे अंगद महाराज असतील. त्यानंतर माझे जिवलग मित्र प्राण सखे आमचे आपल्याच गावचे नाही का तुम्हाला आणायचंच काम नाही समजे 16 मोलाचे माणसं आहेत तुमच्याकडे. ओमकार दादा असतील. फार गावचे आहेत का बरं 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 वसारी राजू महाराज गावातले महाराज आमचे जिवलग मित्र गायनाचार्य वैभव महाराज काळे असतील. समजेच आमचे चोपदार दादा महाराज चोपदार दादा असतील. गावातले सर्व असतील. इकडचे चोपदार दोन्ही चोपदार असतील महाराज. अतिशय गोड अशी सिस्टीम नाही का. एकदा महाराज ऐका मी सांगत असतो इकडे ध्यान द्या म्हणलं. बघा सांगितल्याच्या नंतर दा बाबा येडी पण संसार करत. हा म्हणलं सांगितल्याच्या नंतर येडी पण संसार करल. संसार तरी एकाच घरात करायचा आहे पण या सिस्टीमवर रोज महाराज बदलतोय. पण कोण्या महाराजाला कसा आवाज द्यायचा ते दादानेच करू. विठाला महाराज सर्वच माणसं आहेत. हे गेले की पुन्हा दिसत नाही. ही मंडळी एकदा गेली की पुन्हा दिसत नाही. पण महाराज ही मंडळी झोपून सुद्धा पाथईल केव पाहण्याकरता आमचे जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आहेत बरं का. ते तुम्ही जर त्यांच्याकडे ध्यान दिला असेल चालीत तर ते यायला समजा खाऊ लागले तिथून. हो ध्यान होतं त्याच्याकडे. महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आणि विशेष म्हणजे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत असे असणारे आमचे गजानन महाराज असतील. महाराजांचं यूट्यूब चॅनल आहे गजर मुक्ताईचा. अतिशय गोड महाराष्ट्रातील नामवंत काही यूट्यूब चॅनल आहे. म्हणून त्या यूट्यूब चॅनलवर हे गेल्यावर सुद्धा नुसतं नाव टाकलं तरी दिसणार आहेत. विठ्ठल म्हणून मायबाप सर्वांच्या आग्रहात. आणि आज कसं आहे मायबाप इकडे लक्ष द्या. आजचं कीर्तन म्हणजे खेळीमेळी आहे कारण यांच्यातूनच मी मोठा झालेला एक कीर्तनकार आहे. आणखी तेवढा नाही झालो मोठा पण तब्येत उंची नसलो नाही का. हे बरं आज याची गरज नव्हती मला. पण अतिशय गोड महाराज. आणि एक सांगतो कोणत्याच गायकांना आज काट कसर करायची नाही. हां हे मग कीर्तन रंगावंच आणि याच्यात मग आज अपेक्षाच नाही. आज तुमची भेट आळंदीहून येऊन झाली. म्हणून कोणीही मनात न संकोच ठेवता अतिशय कोणत्याच प्रकारचा संकोच ठेवू नका बरं मायबाप. ज्याला जे म्हणायचं कारण कसं असतंय ड्रायव्हर चांगला पाहिजेत. रस्ता हुकला तरी त्याला रस्त्यावर आणता आलं पाहिजेत बरं का. म्हणून कोणतं प्रमाण दिलं तर ते बसवायचं का नाही ते कीर्तनकाराच्या मनावर असतंय. हा कीर्तनकार जर दाडा असला ना तर ते बसलेलं प्रमाण म्हणते जमलं नाही. अरे तू ते पाठ नाही भल्या माणसा काऊन तसा करतो. म्हणून मायबाप या इथं आल्याच्या नंतर हे का मी टिपण्या महाराज नाही बरं का. इथं आल्यावर मंदिरात दर्शन घेतलं. ज्ञानेश्वरी भक्कम दिसल्या. म्हणून म्हणलं ज्ञानेश्वऱ्यां समाधी सोहळ्यानिमित्तच असलेल्या ज्ञानोबारायाचं वर्णन करणारा ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा अभंग निवडलेला आहे. ज्यांच्याकडे व्यासपीठ चालक आहेत ते भगवान महाराज काळे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बर बघा. आणि ज्यांनी आज आमचं सौजन्य घेतलेलं आहे बघा. अतिशय गोड स्वभाव. मी तर नाहीच म्हणलं होतं मामाला म्हणलं होतं तारीख राहू द्या
कारण या बेजाऱ्याची तारीख होती आजची. म्हणलं पुढची तुम्ही जर नारळ दिली तरी मी करायला हरकत नाही माझी, पण आजचं राहू द्या. पण नाहीच म्हणले ते सौजन्यावाल्याचं म्हणी लयच आग्रह आहे, लयच प्रेम आहे. म्हणलं बरं कीर्तन झाल्यावर पाहिजे मी त्याचं बी प्रेम नाही का. असे असणारे आमचे ओमकार दादा तिरके, दत्ता दादा कोरणे आणि मदन दादा गोरे या तिघांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि लक्ष द्या. यांनी महाराजांची लक्षपूर्वक ऐका. यांनी आजची सेवा माझी न घेता कोणाची सेवा घेतली हे कीर्तनात शेवट सांगेल मी. विठ्ठल टाईम माझ्याकडे कमी आहे. सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या नाथबाबांचा आहे. लक्षपूर्वक ऐका. या अभंगाच्या माध्यमातून माझे नाथबाबा तुम्हा आम्हाला भगवंत प्राप्तीचं साधन सांगतात. मायबाप लक्षपूर्वक ऐका. का सांगतात, कशासाठी सांगतात, कारण काय, तर त्याचं कारण असं आहे मायबाप, मुळाशी जर गेलं तर आपण मुळाशी गेल्याच्या नंतर आपल्याला कळल, मुळात जर हा नरदेह तुम्हा मला जर कशा करता भेटला असेल ना मायबाप, तर त्या भगवंत प्राप्ती करता भेटला. या देहात आल्याच्या नंतर माणसाला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. दुसऱ्या नरदेहात गेल्याच्या नंतर माणसाला भगवंताची प्राप्ती होत नाही. कारण महाराज दुसऱ्या नरदेहात पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही. पाप पुण्य जर कोणाला कळत असेल तर या नरदेहाला आलेल्या मनुष्याला कळतंय. म्हणून महाराज नाथ बाबा म्हणतात हा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला भेटलाय. मग अनमोल किमतीचा भेटलेला नरदेह असा कशातही व्यर्थ घालू नका. या नरदेहाचं जर सार्थक कशात असेल तर या नरदेहाचं सार्थक आहे त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यात आणि त्या भगवान परमात्म्याचा साक्षात्कार करून घेण्यात आहे. या नरदेहाला आल्याच्या नंतर माणसानं त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती केली पाहिजे. महाराज म्हणतात या नरदेहात येऊन जर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती केली नाही ना मायबाप, तर हा नरदेह व्यर्थ जातो. तू काय करतो मला लक्ष द्या इकडं. एवढा अनमोल किमतीचा नरदेह. महाराज म्हणतात या नरदेहाला येऊन जर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली नाही तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. हा सुंदर भेटलेला नरदेह वाया जातो मायबा. याला काही किंमत उरत नाही. कशी किंमत उरत नाही मी पटवून देण्याचा प्रयत्न करतो. लक्ष देऊ नाही का माया. हो तुमच्या इकडे मुलगी लग्न झाल्यावर कुठं जाती? तुम्ही गेल्याच नाही काय? गावात जमलं काय म्हणलं? कुठं जाती बोला ना. अहो सासर चांगला शब्द आहे त्याला. सासर नवऱ्यापेक्षा सासर जाती नाही का. नवरी लग्न झाल्याच्या नंतर सासरी जाती. लक्षपूर्वक आहे का मायबाप. अरे मुलगी लग्न झाल्यावर सासरी गेली. सासरी गेल्याच्या नंतर सासरचं जे काही नातलग असेल, सासू असेल, सासरा असेल, देर असेल, नंदन असेल, जे काही नातलग आहे ते सर्व चांगलं आहे. पण ज्या नवऱ्यासोबत लग्न केलंय, ज्या नवऱ्यासाठी आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपला पोस्ट, आपल्या वडिलाचं नाव, आपलं आडनाव, आपल्या आईचं नाव, आपला भाऊ, आपली बहीण, ज्या नवऱ्यासाठी सोडली तो नवरा जर चांगलं बोलत नसेल, तो नवरा जर चांगली वागणूक देत नसेल तर त्या मुलीच्या जीवनाला काही अर्थ आहे का? बोला नाही ना. तसं या नरदेहाला आल्याच्या नंतर जर समजा काही अनुकूल असेल, बायको मनासारखी असेल, लेकरं मनासारखी असेल, पैसा असेल, संपत्ती असेल, सत्ता असेल, अरे साऱ्या गोष्टी असतील, पण त्या भगवान परमात्म्याची जर कृपा नसेल ना तर त्या मुलीसारखा याही नरदेहाला काही किंमत उरत
नाही. असं नाथबाबा ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस समाजाला पटलं आणि समाजानं नाथबाबाला प्रश्न केला, नाथबाबा तुम्ही सांगितलेलं आम्हाला पटलंय, मग महाराज सांगा ना हो नेमकं काय केल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. महाराज म्हणले अरे त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता अनेक साधना आहेत, कारण साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. आमचे कांता महाराज असतील, आमचे ऋषीदादा असतील, दोघं जण अतिशय ताकदीनं पद वाजवतात. मायबाप हे काय देरे हरीण पलंगावरही घडले नाही. त्याच्याकरता महाराज रात्रंदिवस इंद्रायणीच्या घाटावर महाराज प्रॅक्टिस करावी लागली, तेव्हा ही कला प्राप्त झाली. जर साधा मृदंग शिकायचा असेल तर त्याच्याकरता साधना करावी लागती. हा तर जगाचा मालक आहे. या जगाच्या मालकाला प्राप्त करण्याकरता महाराज काही साधना नाही का? महाराज म्हणले अनेक साधना आहेत ना भगवान प्राप्ती करता. योग आहे, जप आहे, तप आहे, ध्यान आहे, धारणा आहे, अनुष्ठान आहे. तू काय करतो ते म्हणे महाराज असं उधड घेतल्यावानी नका सांगू का, पटवून द्या ना. महाराज म्हणजे योग करतो का? ते म्हणे महाराज योग करतो ना, पण कसा करायचा ते सांगा. महाराज म्हणतात योग जर करायचा असेल तर ज्ञानेश्वरी पारायणाला बैस. काय कर? ज्ञानेश्वरी पारायणाला बैस. ज्ञानेश्वरी पारायणाला बसल्याच्या नंतर तू 12वा अध्याय वाच आणि 12व्या अध्यायामध्ये कळल योगाची या वाटा. जे निघाले गा सुभटा तया दुःखाची शेरकाटा भागाला. ऐका ज्ञानोबाराय म्हणतात जो माणूस योगाच्या रस्त्याने निघाला ना त्याला फक्त आणि फक्त दुःखच भोगावं लागतं. योग याग विधी नोहे सिद्धी वायाची उपाधी जप धर्म वायाची उपाधी जप धर्म. वायाची उपाधी दंबधर. महाराज म्हणतात हे वाया जाईल. लक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबारायाने त्याच्या खाली उदाहरण दिलंय. ज्ञानोबाराय म्हणतात जो माणूस योग करतोय ना त्याला फक्त आणि फक्त दुःखच भोगावं लागतंय. ज्ञानोबाराय म्हणतात पाहे पहा लोहाचे चेने जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. लक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबारायाने उदाहरण दिलं, मी पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पोरो लो म्हणजे काय रे? लॉकडाऊनचे परिणाम आहेत, बाकी काही नाही का? अरे लोह म्हणजे काय म्हणा, तू पैसे घेतो ना आम्हाला विचारतो का? हा, लोह म्हणजे लोखंड आणि चणे म्हणजे हरभरे नाही का? लोह म्हणजे लोखंड, चणे म्हणजे हरभरे. ज्ञानोबाराय म्हणतात ते लोहाचे चणे. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं पूर्व सायकल बघितली ना, सायकल मध्ये बघा ते छर्रे असतात. ते छर्रे म्हणजे आपण लोहाचे चणे घेऊ आणि ते लोहाचे चणे म्हणजे ते छर्रे कोणाला खायला द्यायचे सांगितले ज्ञानोबारायनं? ज्या माणसाच्या मुखात एकही दात नाही. बोचरा म्हणजे आडनावाचा बोचरा नाही, की ज्याच्या मुखात एकही दात नाही अशा माणसाला ज्ञानोबाराय म्हणतात ते लोहाचे चेने खायला द्यायचे. पोरं ते लोहाचे चेने म्हणजे सायकलचे छेरे त्याला खायला दिल्याच्या नंतर त्याचं पोट भरल का मरल ते बोला? मरल नाही का? अहो ज्याला दात नाहीत ना त्याला जर तुम्ही केळ खायला दिलं तर त्याचं नाक पोटात जातंय. त्याला हसू नका. आपल्याही बी अवस्था तीच येणार आहे. आपण काय आमोरपट्टा घेऊन जन्माला आलो नाही. मला उदाहरण पटवून द्यायचं कारण सोपं नाही ना. दात माणसाचे पडले ना की माणसाच्या जीवनातील आनंदाचा जेवणाचा आनंद संपला. मग नाही जेवण जमत ते मग मिक्सरातून काढण चुरा करण चव जाती त्याची भिजवरे ती भाकर त्याच्यात मजा नसती महाराज. कारण लय अवघड आहे. आता महाराज हे शिंदे सरकारने एक नियम काढला होता, तुमच्या इकडे असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. बघा मी काय कोणत्याच याचा नाही, कारण काय झालंय आता आजचं एवढं वातावरण हे येणार आहे हे संध्याकाळी तुझी बायको भाजी काय करणार आहे हे तुला माहित नाही. भल्या माणसा बायकोचं तुला मिळ नाही कोण येणार आहे मला इकडे लक्ष द्या. महाराज या शिंदे सरकारने एक नियम काढलाय की हे म्हातारे कोथारीचे फुकट केले. तुमच्या इकडे केले का? हा केले. महाराज हे म्हातारे कोथारे फुकट केल्यामुळं काय झालंय बघा, येईल घरात सुना काय धड वागवणं, कारण हे धड वागणं हा
हे धड नसल्याच्या सुना धड राहीन तर वागवणत आणि वागवणत म्हणल्यावर हे घरात बोर व्हायलेत आणि एसट्या फुकट केल्याच्या आणि ते फिरायच्याच कामी आहेत. आमच्या इथं एक म्हातारी उठली की रिसोड जाते. एसटी फुकट हे उठली की रिसोड जाती. लक्ष द्या इकडं. रिसोड जाती माय बाप. पण काय होऊ लागलं, एसटी बाबा फुकट होती पण बसायला जागा थोडी आहे. जी आंधी जाईल त्याची पोरं हो. जागा म्हातारी भांडेन ते घासायला उशीर व्हायचा. एकटीच होती ना ते. उशीर होऊ लागला की बसायला गेलं की बसायला जागाच नाही. टोंगळ्याचा त्रास होता म्हातारीला. म्हातारी म्हणे काय करावं बाबा आता, बसायलाच जागा नाही, करायचं काय. पण म्हातारी हुशार होती कारण ती बोरखेडीची होती. हा, बोरखेडीचे लोक हुशार असतात. म्हातारी हुशार होती मामा. म्हातारी हुशार होती. म्हातारीनं अक्कल लढवली. म्हातारी म्हणे आपल्याला बसायला जागाच करायची नाही. एक सांगू माय बाप, लक्ष द्या. ज्या माणसाला आयुष्यात मोठं व्हायचं, माझं वाक्य लक्षपूर्वक आहे का पुरो, ज्या माणसाला आयुष्यात मोठं व्हायचंय आणि ज्या क्षेत्रामध्ये मोठं व्हायचंय त्या क्षेत्रातील मेन माणूस हाताखाली धरला पाहिजे. हा, आणि मेन माणूस हाताखाली असलं की आळंदीतून इथं यावं लागतंय बरं का. हा, हे काय आहेत मेन माणसाचे परिणाम आहेत. हे जाणकारालाच कळेल, बाकीच्याला मेळ नसतो याचा. लक्ष द्या इकडं. म्हातारी म्हणे मेन, कारण तुम्हाला वाटतंय ना पोरो, पंक्तीत बसल्याच्या नंतर तुमचं जेवण फुल झालं पाहिजे सोपान दादा. तर पंक्तीत बसल्याच्या नंतर जर जेवण फुल व्हावं असं वाटत असेल तर वाढ्या ओळखीचा केला पाहिजे. तुम्ही कोपऱ्यात जरी बसले तरी अडचण नाही. तसं म्हातारीने विचार केला. आता एसटीत तर जागा प्राप्त करायची, नेमका ओळखीचा करायचा कोण. एसटीत मेन कोण या दिशे, कंडक्टर नाही का. म्हातारीनं कंडक्टर ओळखीचा करायचा ठरवला. पण मायबाप लक्षपूर्वक आहे का, फुकट कोणी ओळखीचं होत नाही. कारण देवाचं ब्रीद घेशी तेव्हा देशार घेतल्याशिवाय जर देव देत नसल तर कंडक्टर कशी जागा देईल. कंडक्टर महाराज काय करायचं, म्हातारी हुशार होती. म्हातारीनं त्या कंडक्टरला बदाम खायला सुरुवात केली. बदाम देणं सुरू केलं. म्हातारी कंडक्टरला बदाम देऊ लागली. लक्षपूर्वक आहे का. कंडक्टर ही खाऊ लागला आणि कंडक्टर विचार करू लागला. कंडक्टर म्हणे लोक शेंगदाणे देईन. म्हातारी बदाम द्यायली. महाराज म्हातारी बदाम देऊ लागली. म्हातारीला याल जर पोरं हो 5 मिनिटं उशीर झाला तर हो कंडक्टर सरकारची गाडी 10 मिनिटं उभी कर जाय. मग म्हातारी बस जाईल. मग म्हातारी म्हणजे दखू दे रे नाही का. वजनात राहायचं म्हातारीचं काम. पण लक्ष द्या, म्हातारी त्या कंडक्टरला बदाम खायला देऊ लागली. पण बदाम वल्ले करून देऊ लागली. काय करू लागली बाबा, वल्ले करून देऊ लागली. बदाम वल्ले करून दिल्यामुळं कंडक्टर म्हणे आजीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण अशा वल्ले बदाम दिल्यामुळं त्या बदामाची चव चालली. आणि चव गेलेली वस्तू पोरो खाण्यात मजा नाही. पण कंडक्टर म्हणे करायचं काय. कंडक्टर म्हणे आज आजी आली की आजीला सांगायचं आजी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण एक करा, हे बदाम तुम्ही वल्ले कर जाऊ नका. रातभर पाण्यात भिजू घालता. एखादीशी घरात मांजरी सांडले उंडले केवढ्याचं नुकसान आहे. काय करा तुम्ही, हे बदाम जसे दुकानातून आणले तसे मला द्या. आजी आली याच्या नंतर कंडक्टर म्हणे आजी तुम्हाला एकच विनंती करतो, जसे तुम्ही दुकानातून बदाम आणताना तसे मला बदाम द्या. ते काय भिजू घालू नका. आजी म्हणे मी ते भिजू घालत नाही. आजी काय म्हणे, लक्ष द्या इकडे. आजी काय म्हणे, ते मी भिजू घालत नाही. आजी ते बदाम जर तुम्ही भिजू घालत नाही तर ते बदाम ओले होतात कसे, आहे का नाही. तुम्ही भिजूच घालत नाही तर ते ओले होतात कसे. आजीनं सांगितलं माझ्याकडे पाय. काय म्हणे कंडक्टरला आजी म्हणे कंडक्टरला माझ्याकडे पाय. कंडक्टर म्हणे आजी एका पायाचं वय आहे का, एका वय राहिलं का. आजीनं सांगितलं तसं नाही, माझ्याकडे लक्ष दे. त्यावेळेस महाराज कंडक्टरनं आजीकडे पाहिलं आणि आजीकडे पाहिल्याच्या नंतर आजीनं आपलं तोंड उघडलं. तोंड उघडल्याच्या नंतर आजीनं सांगितलं कंडक्टरला बाळा अरे माझ्या मुखात एखादा तुला दात दिसतो का. ते म्हणे आजी कुठंच गतिरोधक नाही. सर रफाडे म्हणे कुठंच अडचण नाही. म्हणे आजी ते विषयांतर करू नका, मला तोंड दाखवू नका. मी तुम्हाला विचारायलो काय बदाम ओल्ले करू नका, तोंड कशाला दाखवायले. आजी म्हणे त्याच विषयावर बोलायले. तो कीर्तनात ध्यान नाही त्याला मी करू काय. नाही का, इकडं ध्यान द्या. त्याच विषयावर म्हणे बोलणं चाललंय. आजी कसं, आजीनं सांगितलं बाळा ते बदाम मी कशातच भिजू घालत नाही. मग आजी ते बदाम जर तुम्ही कशातच भिजू घालत नाही तर बदाम ओले होतात कसे. आजीनं सांगितलं बाळा ते बदाम मी रातभर तोंडात ठेवते आणि सकाळी फेकून दिल्यापेक्षा तुला देते. माझा दृष्टांत संपला. मला सिद्धांत सांगायचा आहे. अरे ज्या म्हातारीला बदाम खाता येत नाहीत पोर हो, त्या म्हातारीला ते लोहाचे चेने जमतील का. नाही. ते म्हणे महाराज योग अवघड आहे. महाराज म्हणले तप करतो. म्हणे महाराज करीतात तपे काम क्रोध खवळती. तप केल्याच्या नंतर काम क्रोध खवळण्याची दाट शक्यता आहे. मग महाराज म्हणले तू करतो काय. महाराज म्हणले जप कर. जप आहे का नाही, जप सोपा आहे ना, जप कर. ते म्हणे महाराज जप करण्याकरता काय करावं लागतंय. त्यावेळेस महाराजांना सांगितलं जप करण्याकरता जे आपलं मन असतंय ते मन एका ठिकाणी
आणावं लागते. ते म्हणे महाराज मन एका ठिकाणी आणणं सोपं नाही, कारण या जगात अनेक वस्तू वेगवान असतील. बरं का, लक्षपूर्वक आहे का, या जगात अनेक वस्तू वेगवान असतील, पण या जगात समजात जास्त वेग जर कशाला असेल ना माय बाप, आणि येता जाता न लगे वेळ. या मनाला लक्ष द्या, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. या मनाला जायला आणि याला तेच तेच काय नाही, इकडे म्हणलं, इकडं पाठीमाग काहीच नाही, पण पाण्याचा मोह आवरला याला चंचल असं म्हणतात. आपला पेपर आणि निकाल संगच झोपांता. ऐका, एवढं मन चंचले. ते म्हणलं महाराज हे जमत नाही. महाराज म्हणले अरे तुला काहीच जमन ना, काहीतरी कर, हे का नाही, नसल काही जमत काहीतरी कर. तुला योग जमन, तप जमन, जप जमन, अरे काहीच जमन, तू करतो काय? म्हणे महाराज मी काय करतो तुम्हाला सांगू का? महाराज म्हणले सांग ना. ते म्हणे महाराज माझी एकच इच्छा आहे, मला जीवनात एकच आवडतंय, मला जसा वाचण्याचा छंद आहे. म्हणे काय म्हणे बाबा ते, मला थोडा वाचण्याचा छंद आहे. वाचन केल्याच्या नंतर जर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होत असेल तर मला सांगा. नाथ बाबांनी सांगितलं वाचल्याच्या नंतरही भगवान परमात्म्याची प्राप्ती होती, पण काय वाचायचं, कसं वाचायचं, अभंगाच्या पहिल्याच्या
महाराज म्हणले की भाव शुद्ध अंतकरणाने जर ज्ञानेश्वरी वाचली तर भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. आणि काय होईल त्याच्यापासून तर महाराज म्हणले कृपा करी हरी तयावरी. भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. लक्षपूर्वक आहे. एकदा का नाही मायबाप भगवान परमात्म्यानं कृपा केली की पुन्हा आपल्यावर कोणाच्याच कृपेची गरज आहे. देवान कृपा केली. जग अवघे प्रेम करी, या बात प्रेम करी, जग अवघे प्रेम करी. जग अवघे प्रेम करी. मायबाप जग अवघं जग आता आमच्यावर आहे. काय आमच्याकडे नेमकं कोणत्या गोष्टीमुळे प्रेम करा महाराज? कोणतीच गोष्ट आमच्याकडे नाही. अरे दुसरी नसू द्या, कमीत कमी तब्येत बीक नाही मामा नाही का? कोणतीच गोष्ट नाही, पण अख्खं जग प्रेम करतंय. त्याचं कारण काय असेल तर आमच्यावर त्या भगवान परमात्म्याची कृपा आहे. बाकी आमच्याकडे काही नाही. म्हणून महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याची कृपा झाली पाहिजे. आणि एकदा का नाही भगवान परमात्म्याची कृपा झाली की पुन्हा या जगात पुन्हा कोणाच्याच कृपेची गरज नाही. अरे हरी आला हाता मग कैशी चिंता. अरे भगवान परमात्मा हातात आल्याच्या नंतर चिंता करायची गरज नाही. हे तुमच्या डोक्याच्या वरून गेलं का तुम्हाला पटल असं सांगतो. लक्ष द्या इकडं. मायबाप माता मावल्या हो, नवरा जर मुठीत आला, नवरा जर हातात म्हणलं म्हणते इकडे ध्यानच नव्हतं महाराज. नवरा जर मुठीत आला तर घरात बाबा कोण आलं भ्याचं काम नाही. सासूला भ्याचं काम नाही, सासऱ्याला भ्याचं काम नाही. नवराज बाजू आणून नेतोय. नवराज म्हणतो माये म्हणशील दिल काही चांगल्या चांगल्या आम्ही जमन. आधी होता बरा देव होता बरा, आधी होता बरा देव होता बरा, आधी होता बरा देव होता बरा, आधी होता बरा देव होता बरा. बरिया लाडले नाच बिल्ला, बरिया लाडले नाच बिल्ला. आधी होता बरा देव होता बरा, आधी होता बरा देव होता हो बरिया रांडेने नाच विला, बरिया रांडेने नाच विला. आधी होता बरा देव होता बरा, आधी होता बरा देव होता. अवघड प्रमाण दिलंय. बहु होता भला बरिया बरी रिकामी जागा नाचविला. ते म्हणायचं नाही कारण ते लय अवघड आहे. ते तुकोबरायनच म्हणाव. आपली ताकद नाही बा, मग इतर नाही. कारण हे लाईव्ह आहे, मला भाकर नाही मग. लक्ष दे. नाही एवढं सोबत तुम्ही हसायला इथले मोकळे आहेत काय तुम्ही? माय बाप म्हणायचंच नाही महाराज, अजिबात नाही. ते तुकोबरायनच म्हणाव. बरे झाले देवा निघाले दिवाळीन, बरी या दुष्काळी पिढ्या गेली. ते तुकोबरायन म्हणायचं ना आपण चाली लावायच्या, बाकी काही करायचं नाही. कारण लय अवघड आहे. इथलं अवघड आहे मायबाप. लक्ष द्या. इथलं हे जुन्या काळातले टोप्यावाले फेट्यावाले म्हातारे आहेत ना, ते नशिबवान आहेत. वाटल तर बायकुल मारू शकत होते दादा. आता जे डोळे पण वाचता येईना म्हणून तर चष्मे लागले नाही का? लय अवघड आहे. ते तुकोबरायनाचं म्हणावं. महाराज आपला विषय काय चालू होता? जर नवरा मुठीत आला तर घरात कोणालाच घाबरायचं काम नाही. तसा हा जगाचा मालक जर हाताशी आला तर जगात पुन्हा कोणाच्याच कृपेची गरज नाही. मग जगाचा मालक जर हाताशी यावा असं वाटत असेल तर काय करायचं? तर नाथ बाबांनी सांगितलंय भाव धरून या वाचन ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. महाराज त्याच्यावर भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. आहे का नाही? एवढी समधी मंडळी पारायणार आहे ना मामाई? हा नाही, एवढी मंडळी पारायणाला बसलं पाहिजेत. कारण मायबाप लक्षपूर्वक आहे का? ज्ञानेश्वरीवर मी बोलील, लक्ष द्या. कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. लक्षपूर्वक आहे का?
ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे मायबाप, लक्षपूर्वक आहे का? कारण एखादं म्हणाल महाराज ते ज्ञानेश्वरी तुमच्यासारख्या महाराज लोकांना कीर्तन करावं लागते म्हणून तुम्ही वाचा. आम्हाला काय गरज आहे ज्ञानेश्वरी वाचायची? लक्षपूर्वक आहे का? महाराज ज्याला परमार्थ करायचा आहे त्यानं ज्ञानेश्वरी वाचावं असं नाही. ज्याला चांगला संसार करायचा आहे त्यानं सुद्धा ज्ञानेश्वरीच वाचावं. अरे ज्याला चांगला संसार करायचा आहे त्यानं ज्ञानेश्वरी वाचावं असं नाही मायबाप. अरे ज्याला चांगलं राजकारण करायचंय त्यानं सुद्धा ज्ञानेश्वरीच वाचाव. अरे ज्याला चांगलं राजकारण करायचंय त्यानंच ज्ञानेश्वरी वाचावं असं नाही. तर ज्याला चांगली भांडणं करायचे त्यानंही ज्ञानेश्वरीच वाचाव. कारण ज्ञानेश्वरी शिवाय गत्यंतर नाही. एखादं म्हणाल महाराज काय हो ज्ञानेश्वरी मला कशाला वाचायची? कारण ज्ञानेश्वरी साधी नाही. एखादं म्हणाल महाराज तुमची ज्ञानेश्वरी मला काय वाचायची गरज आहे? मला 3 भाषा येतात. 3 किती? 3 म्हणलं कोणकोणत्या रे? ते म्हणे मराठी, इंग्रजी, हिंदी. 3 भाषा येतात. म्हणलं तुला 3च येतात पण माझ्या ज्ञानोपा छप्पन भाषेचा केला ते गौरव. छप्पन भाषेचा केला ते गौरव. मला 56 भाषा माझ्या ज्ञानोपरायला येत होत्या. याच्यात नवल नाही तर 56 भाषा ज्ञानेश्वरीत येत म्हणून ती ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि एक सांगू माय बाप, ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे, लक्षपूर्वक आहे का? या जगात आतापर्यंत जेवढे काही शोध लागलेत, लक्षपूर्वक आहे का कीर्तना? या जगात आतापर्यंत जेवढे काही शोध लागलेत ते बंदे शोध माझ्या ज्ञानोपरायच्या ज्ञानेश्वरीत येत. तुम्ही कोणताही शोध सांगा, काही सांगा, तुमच्या मोबाईलचा शोध सांगा, तुमच्या माईक सिस्टीमचा शोध सांगा, तुमच्या टीव्हीचा शोध सांगा, लाईनीचा, अरे कशाचा सांगा, कशाचाही शोध आमच्या ज्ञानोपरायच्या ज्ञानेश्वरीत हे फक्त एक हे गजानन दादा आपण ती ज्ञानेश्वरी वाचत नाही. एक उदाहरण सांगतो पुढे चालतो. लक्षपूर्वक आहे का? लाईन किती दिवस झाले तयार होऊन पोर हो? अरे अरे सांगा ना काहीतरी सांगा हो तुम्ही. लाईन तयार होऊन किती वर्ष झाले? अरे कोणता तरी एखादा आकडा सांगा. जसं काय हुकलं की फाशी जे या खंबाला एवढा ताण आलाय तुमच्यावर. माया हो तुम्ही तर सांगा थोडं. हा बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. मोठ्यान सांगा. नवऱ्याला जेवढ्या मोठ्यान बोलता तेवढ्या तर मोठ्यान बोला. महाराष्ट्राचा आवाज तर एका मिनिटात दाबते. हा तशीच बोल. लक्ष कधी 100 वर 100 मी आपण माझा लय मोकळा पोरगा आहे मी बी. लक्ष द्या. किती वर्ष झाले? 100 वर्ष झाले. 100 वर्षाच्या अगोदर लाईट नव्हती. लाईन कशापासून तयार झाली? पटापटा बोल. लाईन बरोबर आहे दादा तुमचं. पाणी बरोबर आहे दादांचा. पाण्यापासून लाईट तयार झाली. आता लक्षपूर्वक आहे का? 100 वर्ष झाली लाईट तयार होऊन. पाण्यापासून लाईट तयार झाली. इथं आपण आलो. आता पुढं लक्ष द्या, हुकू द्यायचं नाही. लक्ष द्या. पाण्यापासून लाईट तयार झाली. 100 वर्षाच्या अगोदर लाईट नव्हती. आता बघा शेतातून आपल्या घरी पाणी वापरायसाठी आपण पाईपलाईन करतो का नाही? हो म्हणा ना पटपट.
हा तसं म्हणा. पाईपलाईन आपण शेतातून घरी करतो. आता पाण्याची पाईपलाईन आपण घरी केली आणि ती पाईपलाईन कुठेतरी त्या पाईपलाईनवर दाब आला. दाब आल्यामुळं काय झाली, ती पाईपलाईन लीक झाली. सोप्या भाषेत ती फुटली. ती पाईपलाईन लीक झाल्यामुळं पोरं लक्ष द्या, आता उत्तर द्या. ती पाईपलाईन फुटली, लीक झाली. लीक झालेली पाईपलाईन कशाची होती? अरे पाण्याची होती ना, मग बोला ना कशाची होती? हा आता एवढा आवाज कमी होऊ द्याचा नाही. पाईपलाईन कशाची होती? पाण्याची होती. आणि ती पाईपलाईन दाब आल्यामुळं ती फुटली, लीक झाली नाही का? पाईपलाईन फुटल्यामुळं पाईपलाईन पाण्याची होती आणि पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे तिच्यातून काय निघलं? हा आता आलोय बरं रेंज मध्ये तुम्ही. आता ही रेंज उतरू देऊ नका, लक्ष द्या इकडं. पाईपलाईन कशाची होती? पाण्याची. ती फुटल्यामुळं तिच्यातून काय निघलं? पाणी निघलं. कारण कसं असतंय, जी वस्तू ज्या वस्तूपासून तयार होती ती वस्तू त्याच्यातून निघती, है का नाही? हा निघत असती. लाईट कशापासून तयार झाली? हा पाण्यापासून झाली. मोकळा बोल ना. पाण्यापासून लाईट तयार झाली. पाईपलाईन कशाची होती? आणि ती फुटल्यामुळं तिच्यातून काय निघलं? पाणी निघलं. साऊंडवाले आपले लाईट येत ना बंद आहे. वा वा वा. आता आपल्याला काय करायचं, यातला कोणता तरी एक लाईट काढायचा, बरं का? लक्ष पोरं ध्यान ठेवा. पाईपलाईन कशाची होती? फुटल्यामुळं काय निघलं? लाईन कशापासून तयार झाली? आता तो लाईट आपण काढू, त्याच्यातून पाणी निघतं का पाहू. अरे तुम्ही बस काय. अरे पाईपलाईन कशाची होती? फुटल्यामुळं काय निघलं? लाईट कशापासून तयार झाली? आता तो काढल्यावर काय निघाल त्याच्यातून? नाही का? खरं द्यायचं. कारण कशापासून तयार व्हायले? पाण्यापासून. लक्ष द्या इकडं. लाईट जरी पाण्यापासून तयार झाली तरी तो लाईट काढल्याच्या नंतर त्याच्यातून पाणी निघत नाही. या लाईनीचा शोध माझ्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी लावला. ज्ञानोबाराय म्हणतात, तया उदकाचे निआवेश प्रगटित तेज लखलखित दिसे, हे विजय माझी असे सलील काही. ज्ञानोबाराय म्हणतात, पाण्यापासून लाईट तयार होती पण त्या लाईनीत पाणी राहत नाही. ह्यो 750 वर्षापूर्वीचा प्रयोग आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा विठाला. अनेक शोध ज्ञानेश्वरीत आहेत. म्हणून मायबाप माणसाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजेत. आणि मग जर अशी ज्ञानेश्वरी वाचली तर महाराज म्हणतात, भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. महाराज तुम्ही म्हणतात ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर भगवान परमात्मा कृपा करेल, पण तुम्हाला नेमकं सांगितलं कोण? आमदारांनी सांगितलं, खासदारांनी सांगितलं, मंत्र्यांनी सांगितलं, कोण सांगितलं? महाराज म्हणले, जगाच्या मालकानं अभंगाच्या हो स्वमुखे आपण स्वमुखे आपण स्वमुखे आपण सांगतो तुम्ही स्वमुखे आपण सांगतो तुम्ही
आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. नाथ बाबा म्हणले बाबा हे स्वतः भगवान परमात्म्यानं सांगितलं. असं नाथ बाबांनी सांगितल्याच्या नंतर महाराज काही मंडळीने नाथ बाबाला सांगितलं, नाथ बाबा तुम्ही अभंगाच्या पहिल्या चरणारोग बरे होते. काय अभंगाच्या पहिल्या चरणारोग तुम्ही विषयाला धरून बोलले, दुसऱ्या चरणात एकदम झालं काय आहे का नाही? दुसऱ्या चरणात नेमकं झालं काय? नाथ बाबा म्हणले झालं काय? अहो झालं काय म्हणजे अहो दुसऱ्या चरणात तुमचं विषयांतर झालं. काय झालं? तुम्ही विषयाला सोडून तुमचा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याला गेले. नाथबाबा म्हणले दुसऱ्या रस्त्याला गेलो म्हणजे झालं काय? त्यानं सांगितलं नाथबाबा इथं बसलेली समधी मंडळी सांगत तुम्ही अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं की भाव धरून शुद्ध अंतकरणानं जर ज्ञानेश्वरी वाचली तर भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. पहिल्या चरणात तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता आणि दुसऱ्या चरणात गीता सांगता आहे का नाही? अहो कोणत्या तरी एका गोष्टीवर ठाम राहा ना दादा. जर गावात भांडणं लागली असतील, गावात भांडणं लागले असतील आणि ते भांडणं तर मिटवणारा मंदात्री ठाम असला पाहिजे आहे का नाही? कसा असला पाहिजे अभिषेक? ठाम असला पाहिजेत. नाही तर मंदात्रा जर असा असेल ह्यो आला की याच्या मनासारखं, ह्यो आल्यावर याच्या मनासारखं भांडणं कवा मिटतील. इकडचा आला की त्याला म्हणायचं नाही ना जे म्हणतो ना ते खरंय. इकडचं आल्यावर त्याला काय म्हणायचं? अरे तुम्ही म्हणता ना तेच खरं आहे. इकडचं आल्यावर त्याला म्हणायचं तू का खोटं आहे का? तुम्ही धराने एकदा त्याला हाना ना. असा जर मंदात्री असेल ना मायबाप तर भांडणं मिटणार नाही. मंदात्री ठाम असला पाहिजे. त्यानं सांगितलं नाथ बाबा तुम्ही काय बोलता? पहिल्या चरणात तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता, दुसऱ्या चरणात गीता सांगता, एकच काय जमत? अहो कोणता तरी एक विषय सांगा. नाथ बाबा म्हणले अरे बाप्पा तसं नसतंय. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात, कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात लक्ष द्या. महाराज कशा खऱ्या असतात मी उदाहरण देऊन पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आमचे कांता महाराज आणि ऋषिकेश महाराज दोघं जण सकाळचा टाईम होता, इथं बस स्टँडवर गेले. बस स्टँडवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज जिलाबी चालू होता. सकाळचा टाईम होता, नाश्त्याचा टाईम झाला. कांताबुवा ऋषिकेश महाराजाला म्हणे ओ महाराज चला ना जिलाबी खाऊ. काय म्हणित? चला जिलाबी खाऊ. ऋषिकेश बुवा म्हणे आपण का नाही म्हणलो, तयार आहे म्हणे मी चला ना खाऊन म्हणे जिलाबी. ऋषी महाराज जिलाबी खायला निघल्याच्या नंतर ते हुशार माणसं त्याने खिशाला हात लावला. खिशाला हात लावल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं आपले पैसे घरीच राहिलेत, आपण सोबत आणले नाहीत. त्याने कांताबुवाला सांगितलं ओ कांता महाराज जिलाबी खायला चाललो पण आपल्या खिशात पैसे नाहीत. बरं काय नाही पैसे नाहीत, तुमच्या खिशात आहेत का? कांताबुवा म्हणले आणखी आजच मी आलो ना हे दान करायला कळेल म्हणे आजच आलोय, कीर्तन झाल्यावर पाहू आहे का नाही? आजच आलो म्हणे, आणखी मी आकड बीक नाही, मीच म्हणे कीर्तन करायच्या गाडीत आलो म्हणे मी आकड बीक नाहीत. मग महाराज हुशार आहेत. महाराज म्हणजे बाबा आपल्याकडे पैसे नाहीत तर लक्ष द्या इकडे, आपल्याकडे पैसे नाहीत तर जिलाबी खायची नाही. कांताबुवा म्हणले तसं थोडं असतंय, इच्छा झाली नि इच्छा मागं ठेवायची नाही. कांताबुवा म्हणे आपल्याला जिलाबी खायची. ऋषिकेश दादा म्हणे बाबा महाराज तुम्हाला खायची असेल तर खा, मला खायची नाही. ते डेअरिंगबाज माणसं जिलाबी खायला गेले आणि त्या हॉटेलवाल्याला सांगितलं ओ हॉटेलवाले पावशेर जिलाबी घ्या. हॉटेलवाल्यानं पावशेर जिलाबी घेतली, आमच्या कांता महाराजाच्या पुढे ठेवली. कांता महाराज खात होते आणि ऋषिकेश महाराज पाहत होते. ऋषिकेश महाराज म्हणे माया दोघं आपण संगत कार्यक्रमाला असतो, मी वाजवतो तू वाजवतो, कमीत कमी माणुसकी या नात्याने एखाद्या वडीचं तर विचार नको लय मोठा देऊ, पण एक माणुसकी या नात्यानं एका वडीचं तर विचार. महाराज खात होते, हे पाहत होते. यांनी विचार केला आपल्याही खिशात पैसे नाहीत आणि कांता महाराजाच्याही खिशात पैसे नाहीत. त्यांनी डेअरिंग केली म्हणे काय व्हायचं ते आंधी त्याईचं होईल. लक्षपूर्वक आहे का? जे व्हायचं ते आंधी कांता महाराजाचं होईल. कारण अगोदर जिलाबी कोण घेतली बोला? कांता महाराजांनी घेतली. ऋषिकेश महाराज म्हणे चला त्याचं तसं आपलं आहे का नाही? ते बी कालीन हॉटेलवाल्याला सांगितलं ओ हॉटेलवाले पावशेर जिलाबी घ्या. हॉटेलवाल्यानं पावशेर जिलाबी घेतली, ऋषिकेश महाराजाच्या समोर ठेवली. ऋषिकेश महाराज खात होते. तेवढ्या टायमामध्ये कांता महाराजाची जिलाबी खाणं झाली. त्यांनी तो कागद गुंडाळला आणि फेकून दिला आणि हॉटेलच्या बाहेर निघले. हॉटेलच्या बाहेर निघल्याच्या नंतर त्या हॉटेलवाल्यानं आवाज दिला ओ महाराज थांबा. कांताबुवा म्हणे बोला ना काय म्हणता? म्हणे महाराज काय नाही जिलाबीचे पैसे द्या. काय म्हणे हॉटेलवाला? महाराज जिलाबीचे पैसे द्या, 20 रुपये तुमच्याकडे झाले, तुम्ही पावशेर जिलाबी घेतली, 20 रुपयाची जिलाबी झाली, तुम्ही जिलाबीचे 20 रुपये द्या. कांताबुवा म्हणे जरा तोंड सांभाळून बोल. हॉटेलवाल्याला काय म्हणत कांताबुवा जरा तोंड सांभाळून बोल. हॉटेलवाला म्हणे महाराज मी काहीच बोललो नाही, फक्त माझ्या जिलाबीचे तुम्ही 20 रुपये द्या. कांताबुवा म्हणजे तुला एकदा सांगितलं ना मी, तुला माहित नाही का मी बिग पॉक वाजवतो, तुम्ही हाताच्या कशाला नांदी लागतो म्हणे तू? हा म्हणे
ते म्हणे महाराज मी तुमच्या नांदी लागत नाही तुमच्या हाताच्या नांदी लागत नाही, मी तुमच्या पाया पडतो, फक्त मग 20 रुपये द्या. कांताबा म्हणले तुला एकदा सांगितलं ना, तू हे अगोदर पैसे दिलेत आणि मग जिलाबी घेतली. म्हणे हॉटेलवाला म्हणे माईच्यान तसं गेलं नाही. हॉटेलवाला काय म्हणे महाराज तुम्ही पैसे दिले नाही. कांताबा म्हणले ऐका, अगोदर पैसे दिले मग जिलाबी घेतली. दोघायचा वाद पेटला. दोघायचा वाद पेटल्याच्या नंतर ऋषिकेश महाराजांनी विचार केला आपली चपाती भाजल काही हरकत नाही. ऋषिकेश दादानं सांगितलं ओ हॉटेलवाले, तुमच्या दोघायच्या भांडणाच्या नांदात मी दिलेले पैसे ही सरसाल बरं. हॉटेलवाला म्हणे महाराज तुम्ही पैसे दिले ते मला माहिती आहे, पैसे यायन नाही दिले. ऋषिकेश महाराज म्हणले आता आपली बिंदास सुटका, जिलाबी खायला हरकत नाही. या दोघांचा वाद पेटला आणि तेवढ्यात आमचे मंगेश महाराज जात होते. मंगेश महाराजांना पाहिलं बा गर्दी कशाची झाली, म्हणून गर्दी पाहायला मंगेश महाराज पुढे गेले. आणि मंगेश महाराज म्हणे अहो कांता महाराज कुणी कर. कांता महाराज म्हणे काय नाही सहज आलो इकडे, नेमका झालो म्हणे काय नाही. हॉटेलवाला म्हणे अहो मामा कशाचं काय नाही, जिलाबी खाल्ली 20 रुपये दिले. हा म्हणे ते सप्त्याचं नियोजन करणारी मंडळी येते, याच्यात एकटा नका सांगू नाही का, आपल्या एकांतात काही का असं ना. नाही म्हणे पैसे द्या. महाराज पण मामा आमचे हुशार माणसं आहेत. मामाने सांगितलं बाबा कांता महाराजांनी जिलाबी घेतली. कांता महाराज म्हणतात मी अगोदर पैसे दिले, तुम्ही म्हणता दिले नाही, तुमच्या दोघांच्या वाद मिटणार नाही. तुमचा जर वाद मिटवायचा असेल तर ज्या वेळेस कांता महाराजांनी जिलाबी घेतली त्यावेळेस तुमच्या हॉटेलमध्ये कोणी तिसरा माणूस होता का, त्याला पुरावा असं म्हणतात. ते म्हणे होते नाही महाराज. मंगेश मामा म्हणे या ऋषिकेश महाराज पुढे या. ऋषिकेश महाराज पुढे आले. ऋषिकेश महाराजाला मंगेश मामाने विचारलं का हो ऋषिकेश महाराज, ज्या वेळेस आपल्या कांता महाराजांनी जिलाबी घेतली त्यावेळेस तुम्ही हॉटेलमध्ये होते का. ऋषिकेश महाराज मनातल्या मनात म्हणे एकटेच खात होते. हा म्हणे सांगा ना महाराज यांनी जिलाबी घेतली काय. हे म्हणले हो घेतली. हा लक्षपूर्वक आहे का. म्हणे घेतली. मग म्हणे सांगा बरं आपल्या कांता महाराजांना हॉटेलवाल्याचे पैसे दिले का. ऋषिकेश दादांनी सांगितलं जो कहूंगा सच कहूंगा, सच क्या लावा कुछ नाही, जे सांगेल ते खरं सांगेल म्हणे, लबाड बोलणार नाही. जसे महाराज यांनी सांगितलं मग सांगा ना महाराज कांता महाराजांना जिलाबीचे पैसे दिले का. त्यावेळेस ऋषिकेश दादानं सांगितलं जसे मी हॉटेलवाल्याला पैसे दिलेत तसेच पैसे कांता महाराजांना हॉटेलवाल्याला दिले. दोघांनाही दिले नाही, पण दोघांनाही दिले हे सिद्ध केलं विठ्ठला. सिद्ध केलं. तसं गीता आणि ज्ञानेश्वरी वेगळी नाही. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. महाराज गीता आणि ज्ञानेश्वरी वेगळी नाही. एकच उदाहरण सांगून थांबणार आहे, लक्षपूर्वक आहे का. गीता का निर्माण झाली 2 मिनिटात सांगायचं आणि मला सेवा समाप्त करायची. झाला टाइम झाला, मी आज घडी आहे. कोणीच कानात बोलूच नका. कोणाच्या टायमाच्या पुढे जाणं मला आवडत नाही, कारण पावसान धो धो पडावं झड लावू नाही. कीर्तनकारांना जे सांगायचं ते टायमाच्या आत सांगा. टाइम झाल्यावर बीक म्हणतोय महाराज काय म्हणतात. महाराज म्हणजे उरक आता काय नाहीत म्हणत. लक्ष द्या. गीता का निर्माण झाली. गीता निर्माण व्हायचं कारण काय तर लक्षपूर्वक आहे का. पांडव आणि कौरव हे कोण होते म्हणा. इवाई कोण होते. सख्खे भाऊ होते, सख्खे चुलत भाऊ होते. आणि लक्षपूर्वक आहे का भाऊ भाऊ म्हणल्याच्या नंतर एक दिवस वाटण्या झाल्याशिवाय राहत नाही. किती प्रेम असू द्या, किती जिव्हाळा असू द्या, काही असू द्या, एक दिवस वाटण्या झाल्याशिवाय राहत नाहीत. पांडवांनी ठरवलं आपल्याला या घरात राहायचं नाही, कारण स्वयंपाक म्हणी बरोबर होईना आणि आपल्या वाट्यात म्हणी निबरत डाळ आली त्याच्यानं म्हणी तरी दुसऱ्याच खायल्यात. आपल्याला म्हणे आता एका चुलीच्या 2 चुली करायच्या. व्हायला राहायचं त्यांनी ठरवलं. व्हायला राहायचं ठरवल्याच्या नंतर त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बोलवल्याच्या नंतर टाईम कमी होता. टाईम कमी असले त्यानं भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याकरता दुर्योधनाकडे जातात. दुर्योधनाकडे गेल्याच्या नंतर दुर्योधनाला सांगतात अरे दुर्योधना पांडव तुझे कोण आहेत. भाऊ आहेत. आणि भाऊ असल्याच्या त्याला व्हायला निघायचं, त्याचा अर्ध राज्य त्याला देऊन टाक. दुर्योधन म्हणे देवा तू आमच्या घरचा पाहुणा आहे. कोण आहे. पाहुणा आहे. आणि पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहावं आहे का नाही. पाहुण्यानं कसं राहिलं पाहिजे. पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे. मुक्काम करायचा असेल तर पाहुणचार खावा आणि ताबडतोब द्यायचा असेल तर चिया घ्यावा. घरात भांड्या करू नये आहे का नाही. चुलीजवळ पाहुण्यांका वाद बसू नाही. चुलीजवळ जर पाहुणा बसणार असेल तर त्याला दरवाजाच्या आत घेऊन. हा महाराज त्या भगवंतानं सांगितलं अरे त्यांचं अर्ध राज्य दे. त्यावेळेस महाराज दुर्योधनानं सांगितलं देवा मी त्यांना अर्ध राज्य देणार
नाही. अरे नको देऊ अर्ध राज्य, 5 भाऊ आहेत, 5 भावाला जीवन जगण्याकरता 5 गावं तरी दे. त्यावेळेस महाराज दुर्योधनानं सांगितलं, देवा 5 गावच नाही तर सुईच्या अग्रभागी बसेल एवढी माती सुद्धा मी पांडवाला देणार नाही. त्या पांडवाला म्हणाव तुम्हाला जर राज्य पाहिजेत असेल तर आमच्या सोबत युद्ध करा आणि मग राज्य प्राप्त करा. महाराज देव म्हणले मला काय करायचं मी जाऊन सांगतो ना. तो कीर्तनकार इथले म्हणतो बा घ्यायचे असेल तर पहा मग त्याची तारीख. ते याच्या खाली येत नाही. मला काय म्हणतात रे काय नसते म्हणे, सांगून देतो म्हणे. ते पटलं तर हो म्हणतील, नाही तर नाही म्हणतील. महाराज देव पांडवाकडे येतात. पांडवाकडे देव आल्याच्या नंतर पांडवाला सांगतात, अय पांडवाला धर्मराजाला सांगतात, धर्मराजा तुम्हाला जर तुमचं राज्य पाहिजेत असेल तर तुम्हाला कौरवांसोबत युद्ध करावं लागतं. भीमान उचललीन गदा. भीम म्हणजे पहिल्यापासून मी हेच म्हणतो ना. मला माहिती आहे ते ऐकत नाहीत. हा ते ऐकणारच नाहीत म्हणे. महाराज टाइम कमी असल्याच्या लगेच कुरुक्षेत्रात येतात. कुरुक्षेत्रात आल्याच्या नंतर अर्जुनाच्या रथाचे सारथी भगवान श्रीकृष्ण परमात्मा राहतात. महाराज अर्जुनाच्या रथाचे सारथी राहतात. अर्जुन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगतोय, देवा आता माझा रथ काय कर, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. देव म्हणले तू मंडपात गरमी व्हायली काय बाहेर जायचं म्हणतो. थांब ना आला म्हणे, टाइम होत आला ना. काहून गडबड करतो म्हणे. आता गडबड करू नको, झालं म्हणे 5 मिनिटात तर उरकणार आहे ते. गडबड करू नको, मंडपातच बैस म्हणे. बाहेर काय नाही म्हणे, वारा सुटलाय गार, बाहेर जाऊ नको. त्यावेळेस महाराज अर्जुनानं सांगितलं, देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. देव म्हणजे कशा करता रे, काय करायचं तू मध्यभागी जाऊन. त्यावेळेस अर्जुनानं सांगितलं, देवा येथ आले असती आघवे परी कवनेश मी झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. देवा इथं समजेत आलेत पण माझ्या लायकीचा कोण आहे, माझ्या बरोबरीचा कोण आहे, ह्यो पाण्याकरता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. आता देव देवे देवानं रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला. पण कुठं केला, ज्या ठिकाणी महाराज भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य होते त्या ठिकाणी रथ उभा केला. आणि त्या ठिकाणी रथ उभा केल्याच्या नंतर अर्जुनानं बघितलं ना, अर्जुनानं पाहिल्याच्या नंतर अर्जुन म्हणे, बाप्पा आपण जमत नाही म्हणे, आता युद्धच जमत नाही. अरे ज्यांनी आम्हाला घडवलंय, ज्यांनी आम्हाला वाचवलंय आणि त्यांना मारायचंय, मग राज्य सुख भोगायचं. देवा हे आमच्या स्वप्नात देखील येत नाही. देव म्हणे, अरे तू घरून निघतानी तर म्हणे ना, किती पब्लिक असू दे काय असू दे मी चाल म्हणेल. मग आता नाही म्हणे, मला काय माहिती 3 गल्लीत बसणार आहेत, मला वाटलं उद्याच गल्लीत राहतील. घेतलंय झाले म्हणे आता जीवाच्या पलीकड. एवढ्यात नाही जमत म्हणे मला. म्हणे मी गावात बोलत असतो, गावात बोलणार असते त्याला उभं राहिलं की बोलणं सुचत नाही. लक्ष द्या. त्यानं सांगितलं, देवा यांना मारायचं मग आम्ही राज्य सुख भोगायचं. हे काय आम्ही काय हे आहेत का. त्यावेळेस महाराज अर्जुन म्हणतोय, देवा जे थेची कृपाला ही जे वरू ते थेची म्हणी वे विचारू काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे, अर्जुनानं सांगितलं, मी का देऊ भस्मासूर आहे काय. कोण भस्मासूर आहे का. देव म्हणजे अरे कोणता भस्मासूर रे. त्या महाराज भस्मासूर कोण आहे तर सांगतो, लक्ष द्या. भगवान शंकर काय लावतात, पावडर नाही का. भस्म लावतात नाही का. फक्त ते आता पावडर झालं की भस्माचे भस्म लावतात नाही का. भगवान शंकर म्हणतात भस्म लावू लागले. लक्ष करू काय का. भगवान शंकर भस्म लावू लागले. ते भस्म लावता लावता म्हणतात त्या भस्मात एक दिवस एक खडा आला करू. आणि खडा आल्याच्या नंतर भगवान शंकरांनी तो खडा असा पुढं फेकला. फेकल्याच्या नंतर त्याच्यातून एका आसुराची निर्मिती झाली. भस्माच्या खड्यातून आसुराची निर्मिती झाल्यामुळं त्या आसुराचं नाव भस्मासूर ठेवण्यात आलं. आणि त्या भस्मासुरानं भगवान शंकराला हात जोडले सांगितलं, गुरुदेव आजपासून उरले ते हरी तुम्हा समर्पण, माझं उरलेलं आयुष्य तुमच्या सेवेत घालायचं. भगवान शंकर म्हणले, नाटकं करू नको, सेवे करायची न शिष्य व्हायचं, निघ म्हणे तू. मला काही सेवा करण्यावर म्हणे, गुरुदेव थांबा मी काय सांगतो ते तर ऐका, तुमची मला सेवा करायची. भगवान शंकर म्हणले, सेवा करतो काय. ते म्हणे तुमचे कपडे धुतो. काय म्हणे कांता बुवा, ते तुमचे कपडे धुतो. भगवान शंकरांनी सांगितलं, अरे मी कपडे घालत नाही, धुतो काय. म्हणे तुमचा मठ झाडतो. अरे मी डोंगरावर राहतो, झाडतो काय. म्हणे मग हे काही जरी लागत नसेल, लक्ष द्या, हे जर काहीच लागत नसेल तर झोप तर लागती ना. हा इकडं लक्ष द्या. हे जर काहीच लागत नसेल तर तुम्हाला नित्य नेमान रोज भस्म तर लागतंय ना. भस्म म्हणे तुम्ही देवपूजेत महिन्याचं भस्म वापरता, मला तुमच्या सेवेत ठेवा, मी तुम्हाला रोजच्या रोज ताजं भस्म आणून देईन.
भगवान शंकर म्हणले ठीक आहे म्हणे कोण्या गावात कुणीकडं बी तिकडं वसारी असू द्या इकडं कोणते गावात असू द्या त्या गावात कोणताही माणूस मेला की त्या माणसाला त्याची अंत्यविधी झाली की तिथलचं मी भस्म घेईल तुम्हाला ताजं भस्म आणून देईल. लक्ष भस्मासूर भस्म आणून लागला. भस्म आणत असताना घडलं असं लक्ष द्या. तुमच्या इकडं असा नियम आहे का की लोक सकाळी 7लाच मरतात आहे का? नाही दादा असा नियम अजिबात नाही. काय त्याचं थोडं असं असतंय कोणी सकाळी मरतंय कोणी दुपारा मरतंय कोणी तिसऱ्या पारा मरतंय त्याचं काय असतंय आहे का नाही. जे तिसऱ्या पारा मेलं त्याचे पाहुणे पुणे मुंबईत राहतात ते याला पुन्हा 12 तास लागतात आणि एखाद्याला म्हणलं ना अरे ते आवरानं ते घरातले एवढे लढायलेत ते आवरा नाही महाराज ते पाहुणं येऊ द्यावं लागतंय. त्या पाहुण्याला एकदा त्याचं तोंड पाहायचंय. अरे जेव्हा पाहायचं तेव्हा ते आलं नाही पाहुणं आता फोटो काढून दाखवा द्याला. मला काय सांगायचं लोक महाराज टायमावर मरणत आणि जरी एखादं मेलं तर त्याला टायमावर जाळणत. न जाळल्यामुळं होऊ लागलं काय मायबाप न जाळल्यामुळं भगवान शंकर स्नान संध्या करायचे आसनावर बसायचे आणि दुपार लोक भस्मच नाही ना आणि भस्म नसल्याच्या काही खायला नाही चिहा नाही पाणी नाही पोहे नाहीत काहीच नाही. भस्मासूर महाराज ते भगवान शंकर उपाशीत भगवान शंकरांनी विचार केला आता काय करायचं. आज जेव्हा आला की याला सांगायचं तू पेटी भरबो संस्थेत राहायचं तुला ऐकीचा राहिला नाही तू पेटीन ते भरण तू निघ आता. भगवान महाराज भस्मासूर आला 10चा टाइम झाला आणि 10 वाजता भस्मासूर आला. भस्मासूर आला की भगवान शंकरांनी सांगितलं चाल उचल म्हणे ती पेटी मी आज भरून ठेवली तुझी म्हणे चक कपडे तुझ्या इस्त्री सगळं त्या पेटीत टाकलं तू निघ. ते म्हणे मग झालं काय चुकलं काय ते तर सांगा चूक सांगा लगेच निघतो म्हणे. अरे काय चूक सांगायची म्हणे 10 वाजले 10 भल्या माणसा चिया नाही पाठचा तुम्ही म्हणले कीर्तन झाल्यावर पाहू जोरदार लक्ष द्या इकडं. त्यांनी सांगितलं अरे 10 वाजलेत आम्ही की सकाळचा चहा नाही नाश्ता नाही 10 वाजले आता कवा काय करायचं तू काय कर तू बंद कर आणि तू निघ. महाराज भस्मासूर म्हणे देवा तुम्ही एवढे वजनात बोलायले मी हातात काय हो म्हणे लोक टायमावर मरणत जरी मेलं तर त्या टायमावर जाळणत म्हणे माझा गुन्हा काय आहे त्याच्यात तुम्ही सांगा मला माझं काय चुकतंय तुम्ही सांगा ना. म्हणे मग म्हणे तुम्ही देवाचे देव महादेव आहेत तुम्ही असं करा म्हणे एखादा वर द्या मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ना तो भस्म झाला पाहिजे. हे लय भोळं दैव ते पोरायला म्हणलं ओ भोलानाथ से निराला कोई और नहीं रूडम डम बोले आगम निगम के भेद बोले रूडम डम बोले आगम निगम के भेद बोले काडम रूडम डम 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 बोले आगम निगम के भेद बोले रूडम डम बोले आगम निगम के भेद ऐसा डमरू बजाने वाला और नहीं ऐसा पखवाद बजाने वाला और नहीं भोलानाथ से कोई और नहीं भोलानाथ से कोई और नहीं. महाराज ते लय भोळं दैवत हे ओंकार महाराजानं सांगितलं एवढंच भोळं नाही ओंकार महाराज त्याने एकदा म्हणतात रावणाला ऐकू देईल ती एवढं भोळं येते नाही का इथलं भोळं आहे ते. महाराज त्यानं सांगितलं तथास्तु महाराज तथास्तु म्हणल्यावर या भस्मासुराची छातीच फुगली ना. भस्मासूर फिरत होता लक्ष द्या. महाराज भस्मासुरावर भेटला की जो भस्मासूर ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो काय होणार होता आता भस्म होणार होता. महाराज भस्मासूर निघला कोणाच्या डोक्यावर हात ठेवू लागला त्याला वादक कळणं त्याला गायक कळणं त्याला शूटिंगवाले कळणं आणि सिस्टीमवाले तर कळणत हा कोणाच्या डोक्यावर हात ठेवत होता. महाराज भस्मासुराला ही जर गावात बातमी जरी मंगेश मामा आली तरी लोक दरवाजे लावायचे आणि घरात बसायचे घराच्या बाहेर कोणी निघणं कारण सोपा थोडा कारभार होता देव. अरे हात ठेवला की कार्यक्रम होता सोपान दादा सोपा कारभार नव्हता. महाराज लोक भिवू लागले आता देवाला कायची पलटी करायचं काय. महाराज आता देव चतुरा तो शिरोमणी यार देवान लगेच फोन काढला आणि म्हणी नारदाल लावा. नारदाल फोन लावला नारदाल सांगितलं इकडच्या पेक्षा तिकडे 2000 शिल्लक आहे कसं करतो जाऊ द्या त्याला म्हणलं हा इकडच्या पेक्षा म्हणे तिकडे 2000 शिल्लक आहे जाशील का. ते म्हणे इकडच्या पेक्षा जर तिकडे गाडी न्यायला असेल तर मग आळंदीलाच जातो ना म्हणे मी
2000 शिल्लक आहे म्हणे. 2000 शिल्लक आहेत म्हणे. जातो महाराज नारद मूर्ती लोकात. आता लक्ष द्या इकडं. आल्याच्या नंतर भस्मासुराला भेटतात. भस्मासुराला म्हणतात, ए भस्मासुरा काय चाललंय? भस्मासूर म्हणे काय नाही, माझं प्रमोशन झालंय. भस्मासूर काय म्हणे? प्रमोशन झाले म्हणे. काय प्रमोशन झालंय म्हणे? पहिले म्हणे काय भस्म आणायचो त्रास होऊ लागला म्हणून भगवान शंकरांवर वर दिलाय. आता मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो काय होतोय? भस्म होतोय. म्हणे येड्या. आणि काय करतो म्हणे तू? म्हणे मी दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवतो, तो माणूस भस्म होतो आणि ते भस्म घेऊन मी भगवान शंकराला देतो आणि भगवान शंकर प्रसन्न होतात आणि मला आशीर्वाद देतात. गुरुची सेवा केली पाहिजेत. बर 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 म्हणे. अरे येड्या, कौरक म्हणे लोकांच्या डोक्यावर हात ठेवतो. नारद म्हणे काय म्हणे नारद? अरे कौरक म्हणे लोकांच्या डोक्यावर हात ठेवतो. कर्ण म्हणे 2चे 4. म्हणे मांडवावर पडदेन एकदा. बरं पाळला तुम्ही. एवढ्यांना का जीव जाईल ना त्याचा? जरा आरामन पाडा. लक्ष द्या इकडं. म्हणे लक्ष द्या. भस्मासूर काय साधा नव्हता ना. भस्मासूर नारदाला म्हणे ऐका ना, कारण या तरुण पोराला आता ज्याचं राहिले त्याच्यासाठी सांगतो. लक्ष द्या. या तरुण पोराला ऋषिकेश दादा एका दिवसात 100 जण भेटतात म्हणलं. काय? एका दिवसात 100 जण. लग्न कवा करतो? लग्न कर म्हणणारे एका दिवसात गजू दादा 100 जण भेटतात. पण तुला आमच्या पाहुण्याची पोरगी दाखवतो म्हणणारा सपनात पण येईना. अजिबात नाही. भस्मासूर म्हणे तुम्ही असं भुलवसाल आणि मग पुन्हा हुकवसाल आणि तिकडचं हुकवसाल. त्याच्या गाडीत जागा नाही म्हणता आणि इथं तर मी आधीच सांगून बसलोय मला जायचं. असं करू नका म्हणे. मी कुठं तरी बसून येतो तुमच्या संग. म्हणे दोन्हीकडचं हुकू देऊ नका मग तुम्ही. कारण कसं झालंय, लय अवघड झालंय. कारण आता सध्याच्या घडीला मंगेश मामा चांगले आहेत आम्ही जमन. तुमच्या इथं बरं आहे काय महाराज? एवढं अवघड झालंय सांगूच का एकदा. शंभडील पण वाटायला नोकरीवाला पाहिजे. दरवाज्यात बसती, मेकडं काढती, खिडकील पुसती आणि म्हणती नोकरीवाला पाहिजे. माये या 2-4 वर्षात नोकरी आज लागल्या नाही. नोकरीवाला का कांदून आणती का? लय अवघड आहे. कारण लय अवघड आहे. त्यानं सांगितलं असं लग्न कर म्हणणारे लय भेटायले, पण पोरगी कोणी द्यायला तयार होईन. करायचं काय? नारद म्हणे मी काय तसा आहे काय लबाड म्हणे? लबाड नाही म्हणे मी. म्हणे मग मी सांगतो ना तू लग्न कर म्हणे. चांगल्या 5-6 एकरावाल्याला भेटणं मला कोण देणार आहे? मी मागणं पुढं धुलडा उड कोण देणार आहे? ते म्हणे अरे मग ऐक ना. म्हणे काय? म्हणे तू काय करतो? दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवतो. म्हणे येड्या, याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवस तोर. ज्यांनी तुला वर दिलाय त्याच्या डोक्यावर एकदा हात ठेवू ना. तेव्हाच भस्म झाल्यावर भस्म आणतो पण आल. म्हणे बर 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 ते ठीक आहे, पण तुम्ही ते लग्नाचं म्हणले होते त्याचं काय? लग्नाचं इसरले काय? नारद म्हणे अरे येड्या इसरलो नाही. जगात समध्यात सुंदर स्त्री, तिचं नाव पार्वती माता. ती आपोआप तुझी बायको होईल. याला ते पटलं ना. पटल्याच्या नंतर लगेच वापस निघला. वापस निघल्याच्या नंतर भगवान शंकर आसनावर बसेल होते. तिकून भस्मासूर येत होता. भस्मासूर भगवान शंकरांना पाहिलं. भगवान शंकर म्हणले अरे रिकामी हातान कस काय आलं? या काहीच आणलं नाही हातात, भस्म नाही काय नाही, रिकामी हातान कस काय आलंय? महाराज भगवान शंकरांनी बघितलं. बघितल्याच्या नंतर त्यांना कळालं. न सांगता तुम्हा कळू येते अंत. अरे न सांगता कळालं. भगवान शंकराला कळालं हे रिकाम्या हातानं आलं म्हणजे आपला कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकर उठले आणि पळायला निघले म्हणलं. भगवान शंकर पळायला निघल्याच्या नंतर भस्मासुराने आवाज दिला, ओ गुरुदेव थांबा तुमच्याशी बोलायचंय, उभे राहा. भगवान शंकर म्हणले जे बोलायचं ते फोनवर बोलू म्हणे. आता टाईम नाही. आव म्हणे तुमच्या कानात सांगायचंय. कानात. भगवान शंकर म्हणले कानालाच फोन लावतो, फोनातच सांग. हा महाराज भगवान शंकर पुढं लक्ष द्या. भस्मासूर मागं पळता भगवान शंकर देवाकडे जातात. देवाला गेल्याच्या नंतर देवाला म्हणतात देवा मला एवढ्या संकटातून वाचव. देव म्हणले बाप्पा तुला बोलण्याचा सुंभार नाही, तू काही बोलतो कोणाला कोणताही वर देतो तू पहाय. मग महाराज शेवटी भगवान शंकर विष्णूकडे जातात. विष्णूकडे गेल्याच्या नंतर विष्णू भगवंतानं सांगितलं चिंता करू नका. महाराज त्या भस्मासुराला मारण्याकरता भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केले. लक्ष द्या. कोणाचं? मोहिनीचं रूप धारण केलं. ज्या रस्त्याने भस्मासूर पळत येत होता त्या रस्त्यानं ती मोहिनी एक वरमाळ घेऊन उभी राहिली. त्या ठिकाणी भस्मासूर थापा टाकत येत होता. थापा टाकता त्या भस्मासुरानं मोहिनीकडे पाहिलं. कारण मोहिनी कोणाला म्हणायचं? लक्ष द्या. जिच्याकडे पाहिल्याच्या नंतर जी माणसाला मोहून टाकती तिचं नाव
मोहिनीकडे पाहिलं. मोहिनीकडे मंगेश मामा पाहिल्याच्या नंतर भस्मासूर म्हणे कुणीकडे जायचं, गाडीत जागा आहे म्हणे, नेऊ ते थोरं बस स्टँडला म्हणे उतरून देऊ. महाराज त्या भस्मासुरानं मोहिनीला विचारलं कुणीकडे जायचं, तुम्हाला कुठं जायचंय? मोहिनी म्हणे वजनच हाण नको, मला कुठंच जायचं नाही म्हणे, तू जाय. म्हणे तसं नाही, माणूस या नात्याने विचारलं बा कुणीकडे जायचं असेल तर नेऊन घालतो. मोहिनीनं सांगितलं मला कुठंच जायचं नाही. मग उभ्या कशा करता राहिल्या? त्यावेळेस त्या मोहिनीनं सांगितलं माझ्या मनासारखा नवरदेव मला भेटला की मी त्याच्या गळ्यात ही वरमाळ घालणार. महाराज भस्मासूर म्हणे इकडे तिकडे काय पाहिल्या, मीच नवरदेव आहे ना, हा असं कसं करायला म्हणे. महाराज मोहिनीनं सांगितलं मी काय कोणाच्या गळ्यामध्ये वरमाळ घालायला रिकामी नाही. म्हणजे मग तुम्हाला काय पाहिजेत? अहो तुम्हाला जमीन पाहिजेत का? जमीन प्लस नोकरी लागती सांगा ना. ती म्हणे मग नोकरी लागत नाही, तुझी जमीन लागत नाही. मग म्हणे पाहिजेत काय ते सांगा. त्यावेळेस मोहिनीनं सांगितलं माझ्यासारखा जो नृत्य करल, माझ्यासारखा जो नाचल त्याच्याच गळ्यात मी वरमाळ घालणार आहे. भस्मासूर म्हणे गौतमी पाटीलचे क्लासच आपल्याकडे होते ना. गौतमी म्हणे या 2 वर्षात फोकसला आली, मी पहिल्यापासून मी जे म्हणे ते म्हणे वजन आण नको, हे म्हणे प्रॅक्टिकल घे ना. इथं महाराज मोहिनीनं नृत्य करायला सुरुवात केली. मोहिनी आपल्या कमरेवर हात ठेवत होती, खांद्यावर हात ठेवत होती, तसाच भस्मासूर ठेवत होता. नाचता नाचता म्हणतात त्या मोहिनीनं आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला. हा भस्मासूर विसरून गेला की भगवान शंकरानं आपल्याला वर दिलेला आहे, आपण जर आपला हात डोक्यावर ठेवू तर आपण काय होऊ? भस्म होईल. पण त्या मोहिनीच्या नांदानं म्हणतात त्या भस्मासुरानं आपला हात डोक्यावर ठेवला आणि भस्मासूर भस्म झाला. माझा दृष्टांत संपला, मला सिद्धांत सांगायचा आहे, लक्ष द्या. अरे ज्या भगवान शंकरानं ज्याला वर दिला होता तुला त्रास होऊ नाही म्हणून सांगितलं होतं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो काय होईल? भस्म होईल. पण हाच भस्मासूर त्याच भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला गेलाय. अर्जुन म्हणतोय देवा मी तसा आहे काय? काय अर्जुन म्हणतोय देवा मी तसा नाही, म्हणून मी यांना मारणार नाही. अर्जुनाला मोह झाला आणि अर्जुनाचा मोह जाण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन मोह जडला परबारी, अर्जुन मोह जडला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मंगेश मामानं सांगितलं, कुरुक्षेत्रामध्ये काय सांगितली? गीता सांगितली. ती गीता तुम्हा आम्हाला कळत नाही म्हणून ज्ञानोबरायाने ती महाराज गीता मराठीमध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. हा ज्ञानोबरायन ज्ञानेश्वरी लिहिलं नाही बरं का म्हणलं. ज्ञानोबरायन ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही. ज्ञानोबरायांनी सांगितली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला, सच्चिदानंद बाबाने ती लिहिली. म्हणून महाराज म्हणतात ती जर भाव शुद्ध अंतकरणाने वाचली तर भगवान परमात्मा कृपा करतो. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं एकदा भजन करू घ्या. नाही नाही सांगितलं फक्त हातवरच घ्या. घ्या म्हणलं. जवळ म्हणलं राहू द्या. हरे विठोबार कुमार टाई 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 हरे विठोबार टाई हातवरी हातवरी हात 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 विठोबार कुमार हा हा विठोबार कुमार विठोबार
घेतले काय? लक्षपूर्वक ऐका मायबाप, हात वरी घ्या. मला 2 मिनिटं सांगावं लागलं, पण हात खाली घ्या कोणालाच सांगायचं काम पडलं नाही. महाराज चांगलं करण्याकरता त्रास आहे, वाईट करायला अजिबात त्रास नाही. आज मला सांगा बरं, या जगात असं एखादं कॉलेज आहे का महाराज, त्या कॉलेजमध्ये क्वालिटीच्या शिव्या शिकवल्या जातात? आहे असं कॉलेज? अजिबात नाही. पण इथं लक्ष द्या, इकडे इथं आलेल्या प्रत्येकाला शिव्या येतात. अरे प्रत्येकाला शिवी येते, याच्यात नवल नाही. गायकाला येते, वादकाला येते, भजनेला येते, याच्यात नवल नाही. कीर्तनकारा सगळं शिव्या येतात. हे कशामुळं घडत असेल तर आपल्यावर लहानपणापासून घातलेले जे संस्कार आहेत ते या संसाराचे आहेत, हे की नाही दादा? या संसाराचे संस्कार असल्यामुळे या गोष्टी घडतात. म्हणून आपल्या लेकरावर महाराज संस्कार द्यायचे असतील तर या वारकरी संप्रदायाचे द्या. एकदा याच्या मायबापासाठी टाळी वाजवा. बघा आपल्याच गावातले आहेत ना मामा आहे बघा, बंद्या गावात हे इथलेच 9-10 लेकरं आहेत का? पण महाराज खरंच कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक नाही हा, सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, म्हणून अतिशय गोड. बघा बरं कसे गोंड शेत लाजला देवत जवाई आमचा. अतिशय गोड मायबाप. हे संस्कार देणं गरजेचे आहेत. ज्याचे मुलं उभे नाहीत ते मला म्हणतील महाराज मग आमच्या लेकरावर आमचे संस्कार नाहीत का? आहेत ना. मी का नाही म्हणलो? मी नाही म्हणलो का वा महाराज? आपल्या लेकरावर मंगेश मामा संस्कार असतात, पण कसे असतात लक्ष द्या. बघा ते 5-6 महिन्याचं लेकरू असतंय, ते असं बाळातेत गुंडाळलेलं असतंय, आणि त्याची आई असं त्याला धरती उन्हाच्या पारी असं फेकते. मग पिल्लू मग सोनं नाही का ओमकार दादा? कसं असते, कसं असू द्या महाराज ते, कसं असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, हेकणा असू द्या, मिकडा असू द्या, अरे कसं असू द्या, जिचं तिला आवडतंय. एका बाईंची आपल्याला नेल बोलवलं, ची आपल्याला गेल्याच्या नंतर तिच्या घरात ची आपल्याला बसवून तिचं लेकरू वट्यावर खेळत होतं. ती म्हणी महाराज कसं दिसतंय सोनं? पाहिलं मी त्या सोन्याकर, सोन्याच्या नाकातून 5च्या मुठरीवणी धारा होत्या. ती म्हणी महाराज कसं दिसतंय सोनं? म्हणलं च्या वस्तूवर हात लावू नको द्याला. मला काय सांगायचं, जिचं तिला आवडतंय तिथे गुणाच्या पारी त्या लेकराला असं धरतीनं असं फेकते. मग पिल्लू मग सोनं, आणि असं फेकत त्याला म्हणते बाळा मामाची पोरगी करतो का रे? अरे मामाची करायची का कुठून आणायची का तू सांगू नको? तुला बायको कळती का रे? ते तर लाजलं, त्याला वाटलं महाराजांना संघ आणल्या का काय. दम धर लय बाकी आहेत बाप्पू, दम धर. मला काय सांगायचं, हे संस्कार असल्यामुळं हे महाराज वारकरी संप्रदायाचे संस्कार असले पाहिजेत का? जर हे संस्कार असले तर मुलं घडू शकतात. म्हणून हे संस्कार देणं गरजेचे असतात. कारण आम्ही रोज महाराज फिरतो, रोज फिरल्याच्या नंतर का मंगेश मामाला माहिती आहे, कोणाच्या घरी गेलो की त्या घरात गेल्या त्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाची एकच कटकट असते, महाराज जाता जाता आमच्या पोराला काहीतरी सांगून जा बरं. अरे तू त्याचा बाप येते, तू पोरग येते, 25 वर्षाचं झालंय, 25 वर्षात तू ऐकलं नाही, 2 घंट्यात आमची का माती ऐकणार आहे का ते? हा अरे कोणताच मुलगा वाईट नसतो, येथ वडील जे जे करती दया नाम धर्म ठेविती निरती अनुष्ठिती सामान्य सकळ. घरातला करता माणूस जर चांगला असेल तर बाकीची संतती चांगली होती. घरातला करता माणूस चांगला असला पाहिजे, घरातल्या करत्या माणसाचं बोलणं चांगलं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे बोलणं? ज्ञानोबाराय म्हणतात साच आणि मवाळ मितले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माणसा. मधुरवाणी वाटी, मधुरवाणी वा वा
लक्ष द्या इकडं. प्रेम असलं ना प्रेम सुख देई प्रेम सुख. कारण हे जग जर जिंकायचं असेल तर प्रेमानं जग जिंकले. ओ सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम दुर्योधन का प्रेम त्याग, सानवी दुर्गर काये, सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम समजा जर उंच काय असेल तर प्रेम आहे. आणि प्रेमानंच महाराज साऱ्या गोष्टी होतात. प्रेमानंच भांडणं मिटतात. बघा बरं का, जर माणसं भांडणं झाले ना सोपान दादा, तर ते ज्या वेळेस भांडणं झाले ना दादा त्यावेळेस दोघं बी जरा फॉर्म मध्ये असतात. ते म्हणजे मी पाहून घेईल, हे म्हणतो मी पाहून घेईल. आणि राग दोघंही पोलीस स्टेशन मध्ये जातात. दोघंही महाराज रिपोर्टी होती, पुढं कोर्ट होते. आणि पैसे लावून दमले. काय पैसे लावून दमले की मग आपल्या मित्रांना म्हणतात जाईना त्याच्या घरी एकदा कशाला घेऊन मिटवून. नाही का? महाराज पण कोणतेही भांडणं जर कशानं मिटत असतील तर प्रेमानंच मिटतात. नाही का मामा? प्रेमानं. म्हणून महाराज प्रेमानं राहिलं पाहिजे. एकमेकाशी प्रेमानं काय करायचं महाराज? खूप कमी आयुष्य तुम्हाला भेटलंय आणि या कमी आयुष्यात भांडणं तरी कोणासंग करता महाराज? मी एक असा महाराज आहे, मला कोणासोबतच वाद नाही म्हणून हे लोक आलेत. नाही तरी काल वाजवल्यावर राजाचं याचं काय कारण होतं याचं? किंवा भाग वेगळा आणि याचं महाराज हे प्रेम आहे. प्रेमाशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत. हे प्रेमाचे संबंध असल्यामुळं महाराज समजेशी प्रेमानं वागा आणि प्रेमानं असल्यामुळं आळून देऊन येणं लागतंय. हे प्रेमाचे संबंध असतात. म्हणून महाराज प्रेमाशी रा तुकोबारायने सांगितलं निरवैरव हवे सर्व भूता ठाई. कोणासोबत वाद ठेवू नका. आमचा जो पुरुष वर्ग हे पुढं बसलेला ऐकून हे म्हणतील महाराजांनी सांगितलेलं खरं आहे. कोणाशी भांडण करायचं नाही, कोणाशी वैर करायचं नाही. मिटवून टाकू. कोणाचा असेल तर पाठवून त्याच्या पाया पडू म्हणून बाप्पा झालं ते गेलं. गंगेल मिळालं. आता पुढे जामीन आहे तुका. मागे झाले ते पाहू नका. पुढे जामीन आहे तुका. पुढं आता आपले संबंध चांगले राहू द्या. हे पुरुष वर्ग म्हणत पण ह्या मागच्या. आणि हे जे भांडणं काय गावात संघ नसतात. हे जे भांडणं घरात सासू सुनाचे म्हणलं होतात का भांडणं घरात? महाराज मंगेश मामा, संतोष दादा चोपदार, उमेश दादा, ओमकार दादा, तुमच्या गावातल्या एका बीक म्हातारीन मान हलवली नाही. लक्ष द्या म्या बोलण्याकडे. एका बीक म्हातारीन मान हलवली नाही. भांडणं होत नाहीत असं नाही. कारण घरोघरी मातीच्या चुली भांडणं होतात. पण एकाही म्हातारीन मान हलवली नाही. कारण म्हातारीला माहिती आपण जर मान हलवाव तर आपली सून आपल्या मागच बसेल. घरी गेल्यावर सून म्हणाल महाराज पुढे तर झटके आण लागली मोडूगा मान आहे का नाही. म्हणून एका बी म्हातारीची डेअरिंग झाली नाही मान हलवायला. आता हलवल्या म्हातारे मान. मला काय सांगायचं पण महाराज आमचे गुरुवर्य गुरुजी म्हणतात आपल्या घरात आलेली सून म्हणजे कोरा तावे. तिच्यावर काय लिहायचं त्या घरातल्या संस्कारावर अवलंबून आहे. बघा बरं तुमच्या इकडे मुलगी नांदायला आल्या डायरेक्ट ती माप ओलांडती नाही का. माप ओलांडल्या डायरेक्ट सासूल म्हणते का अय पलीकडे तिकडे. सासऱ्याला म्हणते का आणरे एकदा तांब्या भरून म्हणती का? अजिबात म्हणत नाही. मग कवा म्हणती? 5-6 महिने झाले की मग ती आपलं रंगरूप दाखवती. 6 महिने ती काहीच करत नाही. प्रत्येकाच्या पुढं मामजी करते. जी प्रत्येकाच्या पुढं लावती. 6 महिने ती घरात कोणालाच काही म्हणत नाही. मग नेमकं 6 महिन्यानं होतंय काय? तर 6 महिने दादा ती त्या घराचा अंदाज घे. सासूला मोरकी लावायची का डायरेक्ट यसनच टोचून द्यायची नाही का. ती अंदाज घेते. कारण महाराज कोणती सून खराब नसते बरं का. लक्ष द्या. कारण जर महाराज जर घरात लक्षपूर्वक आहे का घरात जर मुलगा सून जर पाठवर बसून काही महत्वाचं बोलत असतील आणि म्हाताऱ्या जर वट्यावर बसलेला असतील तर त्या म्हाताऱ्या म्हणतात पाय न गुंफा आपण अशा होतो का येईन तर लाजा सोडल्या. पण कवा म्हणते म्हातारी घरात जर मुलगा आणि सून
बसेल असेल तर, आणि पुढून जर महाराज मुलगीन जवाई जर मोटरसायकलवर येत असतील आणि त्या मुलीनं तिच्या नवऱ्याच्या जर मानात मान जरी घालेला असेल तरी ती म्हातारी म्हणते पाय ना चंद्रभागा कसा विठ्ठल रुक्मिणीचा जोडा दिसतो, कशा नाही सुना पोत्यात घालून ओलं करून वाजवणार महाराज. म्हणून काय करायचंय, आता ज्या सुना आहे सुना म्हणतील महाराज पुढं याची तारीख घ्या, काय पैसे लागतात ते आम्ही देऊ. हा एक केला इशारा जातात ऐका. पण या म्हातारे सासा आहे, सासा म्हणतील महाराज मंगेश महाराज पुन्हा या रोडनं पण नाही गेला पाहिजे. म्हणून महाराज बोलण्यासारखं भरपूर आहे, आपला टाईमही संपलेला आहे. पण एवढी मंडळी असल्यामुळं आणि कसं असतंय वारकरी संप्रदाय तो काहीतरी चांगलं सांगणार आहे. हां हे चांगलं सांगतोय, आणि जर एवढं चांगलं सांगून जर ओंकार दादा आपल्याला ऐकायचंच नसेल तर आपलं काय जाणार आहे. ओ हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाई रे, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाई रे. काय बाजाईल. पिंगळा 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 मारवा रे, ओर बोली तो देखा पिंगळा मारवा रे, पिंगळा मारवा रे, ओर बोली तो देखा पिंगळा मारवा. पिंगळा मागवारी बोल बोल तो देखा पिंगळा मागवारी, पिंगळा मागवारी बोल बोल तो देखा पिंगळा मागवारी. वर्तमान कोठे तुमचे वर्तमान कोठे, वर्तमान कोठे तुमचे वर्तमान हे वर्तमान कोठे तुमचे वर्तमान कोठे, वर्तमान कोठे तुमचे वर्तमान हे लटके न बोलू आम्ही वर्तमान कोठे, बोलो आम्ही वर्तमान हे वर्तमान कोठे तुमचे वर्तमान कोठे, वर्तमान कोणाला वर्तमान हे लटके न बोलू आम्ही वर्तमान कोठे, बोलो आम्ही वर्तमान. हे पिंगा ग बाई पिंगाग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दागड दिंगा, अवगा दागड दिंगा, अवगा दागड दिंगा, अवगा दागड दिंगा. अवघा धागड दिंगा ग, अवघा धागड दिंगा ग, अवघा धागड दिंगा ग, अवघा धागड. देता जाना तुम्ही देता जाना टिपरीवाल्याच्या गाई हो, देत जाना तुम्ही देत जाना पिपरीवाल्याच्या गाई हो, देता जाना तुम्ही देता जाना टिपरीवाल्याच्या गाई हो, देत जाना तुम्ही देत जाना पिपरीवाल्याच्या गाई हो. करुणी उचित हो, करुणी उचित प्रेमगाणी तुझ्यात. दान 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 मागायात आलं, दान मागायात दान मागायात आलं, दान मागायात. दान मागायाच आलो, दान मागायाच, दान मागायाच आलो, दान मागायाच. सुया घ्या, मनी घ्या, हे घे. सुया घ्या, मनी घ्या, हातात दाखवून घ्या ग कुणी. कुंकू कुंकू कापणी काळा मणी, कुंकू कापणी काळा मणी, कुंकू कापणी काळा मणी, कुंकू कापणी काळा मणी. कुंकू कापून काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. हे अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरामध्ये, सावध होनी भजनी लागा देव करावे. हे माझ्या हे माझ्या माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. काळ्या
माणूस जर घरात एकटा जेवायला बसला, लक्ष द्या, माणूस जर घरात एकटा जेवायला बसला, जर महाराज जर 3 चपात्या खाणारा असेल आणि एकटा जेवायला बसल्यावर 2च खातो, पण पंक्तीत असतं आणि आवडीची मंडळी जर जवळ असतील तर 3 खाणारा बी 5 वर जातोय बरं का. हा तर महाराज हे 10-5 मिनिटं वाढले, फक्त हे प्रेमा खातीर वाढलेले आहेत. म्हणून महाराज 2 कडव्याचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि 2 कडव्याचा अर्थ असाच असेल असा मग अजिबात आग्रह नाही. जसं गुरुवर्य गुरुजीनं शिकवलं आणि जशी तुमच्या मायबापाची कृपा माझ्यावर झाली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात जर एखादा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि सर्वच महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आणि निश्चित दिग्गज नाही तर माझ्यावर नितांत प्रेम असणारी मंडळी आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे याच्यात विशेषता नाही, पण त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे अशी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आहे. झालं हे तुमच्या शिष्ट्या मला कळायल्यात, मला उरकणं जे मला कळते नाही का. खरं आहे तुमचं 5 मिनिटं वाढले त्याच्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. आणि महाराज मी बोलून गेलो होतो की ज्यांनी आजची कीर्तनाची सेवा सौजन्य संत सेवा घेतलेली आहे, सौजन्य घेतलेला आहे, त्यांनी आज तुकाराम महाराजाचं सौजन्य न घेता 33 कोटी देवाचं सौजन्य घेतलेलं आहे. या मंडळीला माहिती आहे, लक्षपूर्वक आहे का. 33 कोटी आमचे ओमकार दादा असतील, दत्तात्रय महाराज कोरणे असतील आणि मदन दादा घोरे असतील, या माणसांनी आज साक्षात 33 कोटी देवाची सेवा घेतलेली आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कशी घेतली, तर त्याचं कारण असं आहे, जी काही या मानधन भेटत असते कीर्तनाचं, जे काही संत सेवेचं भेटत असते ते माझ्या संसारासाठी मी 1 रुपयाही खर्च करत नाही. हा बंदा खर्च गोसेवेसाठी जातो, गोशाळेसाठी जातो. यातल्या 5 रुपयाच्या टिकल्या मी बायकूर पण घेत नाही. हा म्हणून महाराज अतिशय प्रेम आहे आणि सर्वांनी अशी मदत करावी आणि ती करतात. तुमच्या इथे सर्व गोष्टी अनुकूल आहेत. म्हणून महाराज बोलण्यात डबल एकदा विनंती करतो, जर बोलत असताना खरंच जर एखादा शब्द चुकला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मायबापाच्या अंतकरणाला माफ करा. कारण 2 तास बोलायचं म्हणल्याच्या नंतर ओघात येऊन एखादा शब्द दादा चुकीचा जाऊ शकतोय. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, जर चुकलत असेल तर माफ करा. दादा असंच सांगू लागलो, एक म्हातारं उठलं म्हणे कावरक सांगतो 2च घंटे बोलला ना म्हणे, त्याच्यात म्हणे अर्धा घंटा येईन, 40 म्हणल्या तू 1.5 घंटा झाला ना म्हणे तू. आणि 1.5 घंट्यात 3दा सांगायला मग चुकला असेल का, मग चुकला असेल तर माफ करा. अरे म्हणे आमच्या गावाचं म्हातारं 85 वर्षाचं झालं आणखी चुकलं नाही. अरे 85 वर्षाचं झालं आणखी चुकलं नाही, याच्यात नवल नाही. मग बायकुल सुद्धा एका शब्दान दुखवलं नाही. महाराज आमच्या अंगद दादाला म्हणलं चाल त्याचं दर्शन घेऊन येऊ. 2 जण गेलो, त्याचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर कळालं ते मुक होतं. म्हणून अशी मुके कवा चुकत नसतात. म्हणून चुकला असेल तर मायबापाच्या अंतकरणाने माफ करा. आणि झालेली सेवा या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर